युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा. अजितदादांचा नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं. धसांचं वक्तव्य. पुणे अत्याचार प्रकरणात दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध. आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. कोणताही प्रतिकार झाला नाही. सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसतंय. वकिलांचा मोठा दावा. आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे. घटनेवेळी दोघांमध्ये 7,500 पैशांचा व्यवहार झाला. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडीच्या परिचयातील अॅडव्होकेट सुमित पोटेंचा धक्कादायक दावा. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडीला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. गाडीला 70 तासानंतर गुनाट गावातून केली होती अटक. संवेदनशील प्रकरणात काळजीपूर्वक बोला. मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला. तर योगेश कदमांचं बोलणं वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं. फडणवीसांची प्रतिक्रिया. विरोधकांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास. गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून वक्तव्याची सारवासारव. स्वारगेटमधील घटनेत तरुणीनं प्रतिकार केला नाही. अत्याचार प्रकरणावर योगेश कदमांनी केलं होतं विधान. उद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. ठाकरेंवर गंभीर आरोप करत रामदास कदमांचा इशारा. राज्यातल्या जवळपास 500 सरकारी सेवा आता व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार. सरकारचा मेटा कंपनीशी करार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मनोज कुमार शर्मा राज्याच्या कायदा सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी. यशस्वी यादव आता राज्य सायबर सेलचे अप्पर पोलीस महासंचालक असणार. तर सुहास वारके कारागृह आणि सुधार सेवा विभागाचे नवे अप्पर पोलीस महासंचालक. बेड कारागृहात वाल्मी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप. देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागणार. जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा देशमुख कुटुंबियांचा दावा.